नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं नर्सिंग ट्युटोरियल आपल्या चॅनलवरती. तर आज आपण मेडिकल सर्जिकल नर्सिंग पार्ट सेकंडचा खूप इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. खूप इम्पॉर्टंट शॉर्ट नोट विचारली जाते 5 मार्काला, लंबर पंक्चर. आणि खूप सोपा टॉपिक आहे, एकदम एका व्हिडिओमध्ये आपण सर्व एक्सप्लेन करणार आहे. आपल्याला एका विद्यार्थ्यांनी कमेंट केली होती लंबर पंक्चरवरती व्हिडिओ बनवून द्या किंवा नोट्स प्रोव्हाइड करा. तर आज आपण त्याच्या विनंतीला मान देऊन व्हिडिओ बनवतोय. तर चला सुरुवात करूया. बघा, डेफिनेशन लंबर म्हणजेच काय आणि पंक्चर म्हणजे काय. आता त्याच्यामध्ये तुम्ही नावामध्येच तुम्हाला आता तुमचा अभ्यास झाला असेल नसेल, फक्त एकदा रीड जरी केलं तरी पेपरमध्ये तुम्हाला इथं आलं पाहिजे. तर अशा पद्धतीने आज आपण बघणार आहोत. लंबर म्हणजे काय असतं, तर आपली व्हर्टिब्रा असतो, व्हर्टिब्रल कॉलम म्हणतात किंवा व्हर्टिब्रा. तर सेरेब्रल व्हर्टिब्रा, लंबर व्हर्टिब्रा, स्केलेटल सिस्टममध्ये जर तुम्ही अभ्यास केला असेल तर जो पाठीचा मणका असतो त्याला लंबर म्हणून 5 बोन असतात त्या. तर त्याच्यामध्ये आता बघा, लंबर पंक्चर ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये पाठीच्या कण्यातील कमरेच्या भागात एक विशिष्ट सुई टोचून जो आपल्या पाठीचे कणा आहे, आता लक्षात ठेवा मराठीमध्ये एकदम व्यवस्थित समजून सांगते, पाठीच्या कणा आहे त्या पाठीच्या कण्याला आपल्याला नाव असतात. तर 5 बोन असतात त्याला लंबर म्हणतो आपण. आणि जे पेल्विक बोन असते खाली आपलं कटी म्हणतो आपण त्याला, तर त्याला त्याच्यामध्ये कॉकिक्स आणि सॅक्रम आणि कॉकिक्स असतात. तर सॅक्रम आणि कॉकिक्स असतात, त्याच्यावरती लंबर असतात, 5 बोन असतात ते. तर ह्याच्यामध्ये त्या 5 बोनमध्ये L1 L2 L3, तर त्याच्यामध्ये काय होतं, एका विशिष्ट भागामध्ये सुई टोचून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड, तर CSF, ज्यांनी फर्स्ट इयर चांगला अभ्यास केला तेव्हा समजणार आहे. आणि जर नाही समजलं तरी व्यवस्थित पाठ करा, तरी एवढं काही अवघड नाही समजण्या. पाठीच्या कण्यामध्ये काय केलं जातं, फक्त लक्षात ठेवा कमरेच्या ठिकाणी. आता आपलं कंबर असतं, लक्षात ठेवायचं आहे. आता ही लंबर पंक्चर ही अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये काय होतं, पाठीच्या कण्याला कमरेच्या भागामध्ये, म्हणजे खाली कमरेच्या भागामध्ये, म्हणजे पाठीच्या भागात आहे का नाही, कमरेच्या भागात, तर एक विशिष्ट सुई टोचून सेरेब्रोस्पायनल फ्लुइड म्हणजे CSF बाहेर काढली जाते किंवा औषध त्याद्वारे दिली जाते. औषधे आतमध्ये सोडली जाते सेरेब्रोस्पायनल फ्लुइड. आता आपण देत नाही का अनेस्थेशिया जनरल आपला याचा सिझरिन सेक्शनमध्ये आपण जे देतो त्याच्यामध्ये लंबर पंक्चर म्हणता येईल आपल्याला. स्पायनल अनेस्थेशिया देतो ना आपण, तर त्याला स्पायनल टॅप पण म्हणतो आपण. तर समजलं, खूप सोप्या भाषेत डेफिनेशन समजून सांगितले. या व्यतिरिक्त आता याच्यापेक्षा सोप्या भाषेत कोणी सांगणार नाही तुम्हाला, तरी पण वाचल्यानंतर समजून जाईल. एवढं समजून सांगायची गरज नव्हती, तरी पण मी सांगितलं. उद्देश काय आहे, तर निदान करणे. कशाचं निदान करणे, तर मेंदूज्वरचं, मेंदूतील रक्तस्रावाचं किंवा मल्टिपल स्पेरोसिस यांसारख्या आजाराचे निदानासाठी CSF तपासले जाते. तर CSF आपण कशासाठी तपासते, मेंदूज्वरसाठी, मेंदूतील रक्तस्रावासाठी. आता औषध उपचारासाठी काय करतो, तर आता निदान करण्यासाठी आपण याचं CSF काढतो. त्यानंतर औषध उपचारासाठी, तर मेंदू किंवा पाठीच्या कण्याला औषध पोहोचवण्यासाठी. तर कशासाठी, औषधं पोहोचवण्यासाठी. तर किमोथेरपीमध्ये आपण तिथून औषध उपचार देतो. त्यानंतर दाब तपासणे. दाब कशाचा तपासणे, मेंदूतील पाठीच्या कण्यांतील द्रवाचा दाब तपासणे. जो CSF फ्लुइड असतं किंवा माठीचा जो द्रव असतो द्रवाचा दाब तपासण्यासाठी. आणि एनेस्थेशिया, तर ॲनेस्थेशियामध्ये आपण देतो. हे तर सर्वांना सोपं आहे. आता पहिलं काय केलं आपण, निदान करण्यासाठी, औषध उपचार देण्यासाठी, दाब तपासण्यासाठी आणि एनेस्थेशिया देण्यासाठी. हे मुख्य 4 कारणे आपल्याकडे. तर जास्त अवघड नाही आहे. आपण फक्त तुम्ही मेन जे उद्देश मेन पाठ करून घ्या. पहिलं काय केलं आपण, निदान करण्यासाठी, डायग्नोसिस करण्यासाठी, त्यानंतर मेडिसिन करण्यासाठी किंवा मेडिटेशन देण्यासाठी, म्हणजेच औषध उपचार, दाब तपासण्यासाठी, प्रेशर मेजर करण्यासाठी आणि ॲनेस्थेशिया देण्यासाठी. झाले 4. हे खूप सोपं होतं. त्याच्यानंतर बघू आता सुई टोचण्याची जागा कुठे असते. आता मी म्हणले तुम्हाला L1 L2, तर हे लंबरचे किती असतात, लंबर पंक्चर. लंबर हे एक बोन आहे, लक्षात ठेवायचं. पाठीच्या आपल्या पाठीचा जो कणा आहे त्याचे लंबर 5 बोन असतात, L1 L2 L3 L4 आणि L5. त्याच्या खाली येतं सॅक्रम, आणि त्याच्यानंतर येतं कॉकिक्स, आणि लास्टचे कॉकिक्स आहे आपलं. तर लंबर पंक्चर सामान्यतः पाठीच्या कण्यातील L3 आणि L4 किंवा L4 L5 या मणक्यांच्या दरम्यान केले जाते. तर L1 L2 आहे का, हे MCQ मध्ये सुद्धा विचारला जातो. तर पाठीच्या कोणत्या मणक्या आपण कोणत्या ठिकाणी किंवा कोणत्या मणक्यांच्या दरम्यानमध्ये आपण सुई टोचतो किंवा लंबर पंक्चर करतो. तर कोणतं, L3 to L5, L3 ते L4 किंवा L4 to L5 या दोन्हीमध्ये मणक्यांच्या दरम्यान केले जाते. कारण तिथे स्पायनल कॉर्ड, पाठीचा कणा संपलेला असतो. म्हणजे स्पायनल कॉर्ड आहे का, संपलेला असतो. मग आपण कारण वरती जर दिलं तर स्पायनल कॉर्डला इजा होऊ शकते, त्यामुळे इजा होण्याची शक्यता कमी होते असतो. आता समजा आपली जी स्पायनल कॉर्ड आहे ती संपून जाते, मग आपण खाली लंबर पंक्चर केलं पण तर स्पायनल कॉर्डला इजा होणार आहे का, नाही. त्यासाठी त्यानंतर आता आपलं प्रक्रिया आणि स्थिती काय करणार आहे आपण, तर ते बघू. स्थिती कशी द्यायची रुग्णाला,
तर रुग्णाला एका कुशीवर झोपवून गुडघे पोटाशी घट्ट धरण्यास सांगावे. म्हणजे सी शेप पोझिशन द्यायची. यामुळे मणक्यांमधले अंतर वाढते. तर आता काय करायचं, आपल्याला एक अंगावर झोपायचे, त्यानंतर पाय एक आपले ते आपल्या गुडघे घट्ट धरायचे सांगायचे, म्हणजे आपल्या पोटाशी घ्यायची ती. मग त्यामुळे काय होतं, सी शेप आकाराचा सी शेप पोझिशन तयार होते. यामुळे काय होतं, मणक्यातील आकार आपण ताणून बसल्यानंतर काय होणार, मणक्यातले आकार अंतर वाढणारे आणि त्यामुळे लंबर पंक्चर करायला सोपं जाणारे. निर्जंतुकीकरण, तरी ज्या ठिकाणी सुई टोचायची आहे तो भाग बिटाडीनने स्वच्छ केला जातो. तर ज्या ठिकाणी आपल्याला हे करायचं आहे, लंबर पंक्चर करायचं आहे, बिटाडीनने व्यवस्थित क्लीन करून घ्यायचं, ज्यामुळे इन्फेक्शन होणार नाही, कोणत्याही प्रकारचा अजून आजार वाढणार नाही. त्यामुळे त्या निर्जंतुकीकरणाची आपल्याला विशेष काळजी घ्यायची. त्यानंतर नर्सिंग रिस्पॉन्सिबिलिटी काय तर प्री ऑफ प्रोसिजर, तर रुग्णाची सहमती घ्यायची, कन्सर्न घ्यायचा आहे आपल्याला. त्यानंतर रुग्णाला प्रक्रियेचे महत्त्व पटवून देणे आणि भीती दूर करणे. त्याला भीतीत वाटणारच आहे बाबा, तर भीती कमी करायची. रुग्णाला प्रक्रिया आपले जसं आपण प्रोसिजर करणार आहे ती प्रोसिजर रुग्णाला समजून सांगायची आणि मूत्राशय रिकामी करायची. त्यानंतर ड्युरिंग प्रोसिजर, रुग्णाला सी शेप पोझिशन स्थिर धरून ठेवणे, रुग्णाला हालचाल न करण्याची किंवा जोरात श्वास न घेण्याची सूचना देणे. जोरात हालचाल अजिबात करायची नाही, जोरात श्वास घ्यायचा नाही आहे. त्यानंतर डॉक्टरांना आवश्यक ते साहित्य पुरवणे. आपली आता प्रोसिजर आपले काय म्हणजे नर्सिंग स्टाफची काय आपली रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे आपण याच्यामध्ये बघूया. त्यानंतर प्रोसिजरमध्ये स्थिती काय करणार आहे, रुग्णाला किमान 4 ते 6 तास सपाट फ्लॅट झोपून ठेवावे. उशी देऊ नये, यामुळे स्पायनल हेडेक होण्याचा धोका असतो. त्याला काय शरीराची आपल्याला झोपू द्यायचं आहे, सपाट झोपू द्यायचं आहे, फ्लॅट पोझिशन द्यायची आहे. द्रव आहार, पाणी भरपूर किंवा द्रव पदार्थ देण्यास सांगावे, जेणेकरून CSFची पातळी पुन्हा परत येईल. आणि निरीक्षण, टोचलेल्या ठिकाणाहून रक्त किंवा द्रव येत नाही ना हे तपासावे. वेदना, डोकेदुखी, पायात मुंग्या येत असतील तर डॉक्टरांना कळवावे. जर असं काही वेदना वगैरे झाल्या तर डॉक्टरांना कळवायचे. तर या पद्धतीने आपण चांगल्या प्रकारे आपण टॉपिक कव्हर केलेला आहे. तरी पण आवडलं म्हणजे तुम्हाला काही समजलं नसेल किंवा काही डाऊट असेल तर कमेंट करा. आणि अजून दुसरा एखादा व्हिडिओ म्हणजे पाहिजे असेल तुम्हाला तर कमेंट करून द्या, मी व्हिडिओ बनवून टाकण्याचा प्रयत्न करते शक्य तितक्या लवकर. आणि 15 मार्काचे क्वेश्चन पण मी लवकरच अपलोड करणार आहे. थोडा वेळ द्या मला, आता नोट्स काढते मी. एकदा नोट्स काढल्यानंतर मी दररोजचा रेग्युलर व्हिडिओ येत जाईल. आता एक्झाम जवळ येते, 2च महिने एक्झाम राहिलेली, त्यामुळे सर्वांनी चांगला अभ्यास करा. सर्वांना ऑल द बेस्ट. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.